श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे. याला साधा योगायोग समजू नका. कदाचित आज स्वामी समर्थ तुम्हाला असा संदेश देऊ इच्छित आहेत जो तुमच्या मनात अनेक दिवसांपासून चाललेल्या प्रश्नांना नवी दिशा देऊ शकतो. आज रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण शांत मनाने हा संदेश ऐका. दिवसभराची धावपळ, चिंता, ताण आणि मनातील गोंधळ थोडा बाजूला ठेवा. कारण अनेकदा जेव्हा मन शांत होतं तेव्हाच योग्य विचार, योग्य निर्णय आणि आशेचा किरण स्पष्ट दिसू लागतो. कदाचित तुम्ही सध्या एखाद्या मोठ्या अडचणीत असाल. कदाचित एखाद्या कामाचं उत्तर मिळण्याची वाट पाहत असाल. कदाचित घरातील, नोकरीतील किंवा आर्थिक परिस्थितीबद्दल चिंतेत असाल. अशा वेळी श्रद्धा, संयम आणि योग्य कृती याची आठवण करून देणारा हा संदेश तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की श्रद्धा ठेवणाऱ्याला योग्य वेळी योग्य मार्ग नक्की सापडतो. प्रत्येक शुभ संकेत हा चमत्काराच्या रूपातच येतो असं नाही. कधी तो एखाद्या योग्य विचाराच्या रूपात येतो, कधी योग्य व्यक्तीच्या भेटीतून, तर कधी योग्य संधीच्या रूपाने आपल्या आयुष्यात प्रवेश करतो. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आज तुम्हाला असा विचार मिळेल जो उद्याच्या दिवसाची सुरुवात अधिक सकारात्मक आणि आत्मविश्वासाने करण्यास मदत करेल. चला आता स्वामी समर्थांच्या चरणी मनपूर्वक वंदन करून आजच्या दिव्य संदेशाची सुरुवात करूया. स्वामी भक्तांना शुभ संकेत कसे मिळतात? भक्तांनो, अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना खरोखर संकेत देतात का? जर देत असतील तर ते संकेत कसे ओळखायचे आणि प्रत्येक लहान गोष्टीला संकेत समजायचं का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तावर सारखंच प्रेम करतात, पण प्रत्येक भक्ताला मार्गदर्शन करण्याची त्यांची पद्धत वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं मन आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील परीक्षा वेगवेगळ्या असतात. काही लोकांना वाटतं की स्वामींचा संकेत म्हणजे एखादा मोठा चमत्कारच असला पाहिजे. अचानक पैसे मिळाले, एखादं अशक्य काम झालं किंवा स्वप्नात दर्शन झालं तरच तो संकेत आहे. पण खरं पाहिलं तर स्वामींचे संकेत अनेकदा अतिशय साध्या गोष्टीमधून आपल्या आयुष्यात येतात. कधी एखादा योग्य विचार अचानक मनात येतो, कधी अनेक दिवसांपासून अडकलेलं काम योग्य व्यक्ती भेटल्यामुळे पुढे सरकतं, कधी एखाद्या चुकीच्या निर्णयापासून आपण वाचतो, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीचं एक वाक्य आपल्या आयुष्याची दिशा बदलून टाकतं. अशा अनेक घटना घडतात आणि नंतर लक्षात येतं की त्या क्षणी स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत होते. परंतु हा अनुभव प्रत्येकाला लगेच येत नाही. त्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. सतत चिंता, भीती, राग आणि नकारात्मक विचारांनी भरलेलं मन अनेकदा योग्य संकेतही ओळखू शकत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ नेहमीच श्रद्धेबरोबरच उपदेश करतात. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं. आज प्रार्थना केली आणि उद्या लगेच उत्तर मिळालं पाहिजे अशी अपेक्षा असते. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरलं की त्याच दिवशी झाड तयार होत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे श्रद्धेलाही वेळ द्यावा लागतो. जेव्हा भक्त मनापासून स्वामींचं स्मरण करतो, चांगले कर्म करत राहतो आणि संयम ठेवतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात योग्य वेळ आल्यावर योग्य मार्ग स्वतःच उघडे होतात. ही स्वामींच्या कृपेची खरी अनुभूती असते. अनेकदा आपण संकटात असताना फक्त संकटाकडेच पाहत राहतो, पण स्वामी संकटाकडे नाही तर त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. हा मार्ग काही वेळा कठीण वाटतो, पण शेवटी तोच आपल्या भल्यासाठी असतो. म्हणूनच आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या चिंता स्वामींच्या चरणी ठेवतो का? की प्रत्येक गोष्ट स्वतःच नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो? कारण ज्या क्षणी आपण श्रद्धेने प्रयत्न करतो आणि परिणामाची अनावश्यक चिंता सोडतो, त्या क्षणी मन हलकं होतं आणि योग्य निर्णय घेणं सोपं होतं. उद्या सकाळी तुम्हाला एखादा मोठा चमत्कार दिसेल असं नाही, पण कदाचित एखादा नवा विचार मिळेल, एखाद्या व्यक्तीशी अर्थपूर्ण संवाद होईल, एखादी संधी मिळेल
किंवा मनात नवीन उमेद निर्माण होईल. श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं तर हेही शुभ संकेत असू शकतात. म्हणून आजचा हा संदेश फक्त ऐकून विसरू नका, त्यावर शांतपणे विचार करा. स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण अनेकदा स्वामींची कृपा मोठ्या आवाजात नाही तर शांतपणे आपल्या आयुष्यात कार्य करत असते. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधी आपल्या भक्तांना घाबरवून मार्ग दाखवत नाही. ते नेहमी धीर देतात, विश्वास देतात आणि योग्य दिशा दाखवतात. पण त्या दिशेने चालण्याची जबाबदारी मात्र आपली असते. अनेक लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, नमस्कार करतात, नारळ फोडतात, आरती करतात. हे सर्व अत्यंत पवित्र आहे. पण जर मनामध्ये सतत द्वेष, मत्सर, राग आणि असत्य असेल तर त्या प्रार्थनेचा खरा आनंद मिळत नाही. स्वामी समर्थ नेहमी मनाच्या शुद्धतेला सर्वात जास्त महत्त्व देतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण फक्त संकट आलं की स्वामींची आठवण काढतो का, की सुखाच्या काळातही त्यांचे आभार मानतो? कारण जो भक्त प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञ राहतो त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक दृढपणे अनुभवता येते. कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण जर आपण शांतपणे मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येक मोठ्या संकटापासून आपण नकळत वाचलो आहोत. काही निर्णय चुकीचे होणार होते पण वेळेवर बदलले. काही लोक चुकीचे होते पण ते आयुष्यातून निघून गेले. त्यावेळी आपल्याला वाईट वाटलं असेल, पण नंतर समजलं की तेच आपल्या भल्यासाठीच होतं. यालाच स्वामींचं सूक्ष्म मार्गदर्शन म्हणतात. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी चिंता सोडून श्रद्धेने प्रयत्न सुरू ठेवले तेव्हा हळूहळू त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागले. काहींना योग्य नोकरी मिळाली, काहींच्या घरातील वाद कमी झाले, काहींना योग्य निर्णय घेण्याची हिंमत मिळाली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण एक गोष्ट समान असते, श्रद्धा आणि सातत्य. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी मनात एकच संकल्प करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. संकटापासून पळण्याची नाही तर त्याचा धैर्याने सामना करण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मनापासून केली तर मनातील भीती कमी होऊ लागते. कारण श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा नाही, तर कोणतीही परिस्थिती आली तरी योग्य कर्म करत राहण्याचा आत्मविश्वास आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधी आळशीपणाला आशीर्वाद देत नाहीत. ते प्रयत्न करणाऱ्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून जर तुम्ही एखाद्या कामासाठी मेहनत घेत असाल, प्रामाणिकपणे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असाल, इतरांचं भलं करत असाल तर तो मार्ग सोडू नका. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर उद्या सकाळी उठताना मनात भीती नको तर आशा असू द्या. प्रत्येक नवीन दिवस ही स्वामींनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल जे जमलं नाही ते आज जमू शकतं. काल जो मार्ग बंद झाला त्यापेक्षा चांगला मार्ग आज उघडू शकतो. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शुभ संकेत शोधण्यासाठी बाहेर पाहण्यापेक्षा आधी स्वतःच्या मनात पहा. जर मनात शांतता, विश्वास, सकारात्मक विचार आणि चांगले कर्म करण्याची तयारी निर्माण झाली असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर कार्य करू लागली आहे. भक्तांनो, आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही संघर्षातून जात आहे. कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला व्यवसायाची, कोणाला घरातील वातावरणाची, तर कोणाला आरोग्याची. अशा वेळी मन इतकं अस्वस्थ होतं की देवाने दिलेले छोटे छोटे संकेतही आपल्याला लक्षात येत नाही. कारण मनात फक्त एकच आवाज चालू असतो, आता पुढे काय होणार. पण स्वामी समर्थ आपल्याला एक वेगळाच मार्ग शिकवतात. ते सांगतात की ज्या मनात भीती कमी आणि विश्वास जास्त असतो त्या मनाला योग्य मार्ग लवकर दिसतो. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. फरक एवढाच असतो की काही लोक त्या अडचणीमध्येच अडकून राहतात तर काही लोक त्या अडचणीमधून शिकून पुढे जातात. स्वामींचा खरा भक्त दुसरा मार्ग निवडतो. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? अनेक वेळा एखाद्या कामासाठी आपण खूप धडपड करतो पण ते काम होत नाही. त्यावेळी आपण निराश होतो. काही दिवसांनी मात्र आपल्याला त्याहून चांगली संधी मिळते आणि तेव्हा जाणवते की त्यावेळी झालेला विलंबही आपल्या भल्यासाठीच होता. त्या क्षणी कदाचित आपल्याला ते समजत नाही, पण काळ जसा पुढे जातो तसं स्वामींचं मार्गदर्शन स्पष्ट होतं. म्हणून आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती कायमची आहे असं समजू नका. प्रत्येक रात्र संपते आणि नवीन सकाळ उगवते.
त्याचप्रमाणे प्रत्येक कठीण काळालाही शेवट असतो. महत्त्वाचं म्हणजे त्या काळात श्रद्धा टिकवून ठेवणं. अनेक भक्तांना असा अनुभव आला आहे की जेव्हा त्यांनी रोज सकाळी स्वामींचं स्मरण करून दिवसाची सुरुवात केली तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला. आधी त्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य वाटू लागल्या. याच बदलामुळे योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळाली. भक्तांना शुभ संकेत म्हणजे नेहमी बाहेर घडणारी घटना नसते. अनेकदा तो आपल्या मनात होणारा बदल असतो. कालपर्यंत जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण होणं हा देखील एक शुभ संकेत आहे. कालपर्यंत जिथे राग होता तिथे क्षमा निर्माण होणं हा देखील एक शुभ संकेत आहे. कालपर्यंत जिथे भीती होती तिथे धैर्य निर्माण होणं हा देखील स्वामींच्या कृपेचाच अनुभव असू शकतो. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा संकल्प करा. मनातल्या सर्व चिंता काही क्षणासाठी स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वतःला सांगा, मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करीन, योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करीन, बाकीचं स्वामींच्या कृपेवर सोपवतो. ही भावना मनात आली की मन हलकं होतं आणि मन हलकं झालं की आयुष्यातील अनेक उत्तर आपोआप सापडू लागतात. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्याला फक्त यश देण्यासाठी नाहीत तर योग्य माणूस बनवण्यासाठी आहेत. कारण जेव्हा माणूस विचारांनी, कृतीने आणि स्वभावाने मजबूत होतो तेव्हा यश त्याच्या मागे येतं. म्हणून उद्याची सकाळ ही फक्त एका नवीन दिवसाची सुरुवात समजू नका, की स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक नवीन संधी समजा. श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्माच्या बळावर पुढे चालत राहा. स्वामींची कृपा तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नासोबत असू शकते. आता पुढच्या भागात आपण एका अशा भक्ताची प्रेरणादायी कथा ऐकू ज्याच्या आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं, पण एका छोट्या निर्णयाने आणि स्वामींवरील अढळ श्रद्धेमुळे त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. त्या कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्याला श्रद्धा, संयम आणि योग्य कृतीचं महत्त्व समजावून सांगेल. एका भक्ताची प्रेरणादायी कथा. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशा भक्ताची कथा सांगणार आहे जी केवळ एक कथा नाही तर श्रद्धा, संयम आणि स्वामींवरील अढळ विश्वासाचं सुंदर उदाहरण आहे. या कथेतून आपल्याला समजेल की स्वामींची कृपा नेहमी आपल्यासोबत असते, पण ती अनुभवण्यासाठी मन शांत, श्रद्धा दृढ आणि कर्म प्रामाणिक असणं आवश्यक असतं. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा कष्टाळू माणूस राहत होता. त्याचं आयुष्य अगदी सामान्य होतं. सकाळी लवकर उठून कामाला जाणं, दिवसभर मेहनत करणं आणि संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवणं हेच त्याचं जग होतं. माधव लहानपणापासूनच स्वामी समर्थांचा भक्त होता. रोज सकाळी उठल्यावर तो प्रथम स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत असे, 2 मिनिटं शांतपणे स्मरण करत असे आणि मगच दिवसाची सुरुवात करत असे. त्याचा विश्वास होता की स्वामी माझ्या सोबत आहेत, म्हणून कोणत्याही संकटाला मी घाबरणार नाही. पण आयुष्य नेहमी सारखं राहत नाही. एका वर्षात त्याच्यावर अनेक संकटं एकामागून एक कोसळली. ज्या कंपनीत तो अनेक वर्षे काम करत होता ती अचानक बंद पडली. नोकरी गेली. घरात वृद्ध आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुलं, हातात फारशी बचत नव्हती. सुरुवातीला त्याला वाटलं काही दिवसात दुसरी नोकरी मिळेल, पण आठवडे गेले, महिने गेले. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, अर्ज केले, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली. हळूहळू घरातील वातावरण बदलू लागलं. खर्च वाढत होता, उत्पन्न नव्हतं. काही नातेवाईकांनी मदत केली तर काहींनी टोमणे मारायला सुरुवात केली. इतकी वर्ष काम केलंस तरी काही साठवणूक केली नाहीस, फक्त देवदेव करून काय उपयोग, असे वाक्य रोज त्याच्या कानावर पडू लागले. एका रात्री माधव खूप खचला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून शांतपणे डोळे मिटले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, मी कधीच चुकीच्या मार्गाने पैसा कमावला नाही, नेहमी प्रामाणिकपणे मेहनत केली. आज माझी परीक्षा असेल तर मला ती सहन करण्याची शक्ती द्या, योग्य मार्ग दाखवा, मी हार मानणार नाही. त्या रात्री त्याला कोणताही चमत्कार झाला नाही, स्वप्नात दर्शनही झाला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याच्या मनात एक वेगळाच विचार आला. आज पुन्हा प्रयत्न करायचा. तो विचार साधा होता, पण त्याने माधवला पुन्हा उभं केलं. भक्तांनो, अनेकदा स्वामींचा पहिला संकेत हा बाहेरून येत नाही,
तो आपल्या मनात नव्या धैर्याच्या रूपाने जन्म घेतो. जे काल अशक्य वाटलं होतं ते आज पुन्हा करण्याची इच्छा निर्माण होते. ही श्रद्धेची खरी ताकद असते. माधवने त्या दिवशी पुन्हा काही नवीन ठिकाणी अर्ज केले. वाटेत त्याची भेट एका जुन्या मित्राशी झाली. अनेक वर्षांनी झालेली ती भेट साधी वाटत होती, पण पुढे तीच त्याच्या आयुष्याची सर्वात महत्त्वाची वळण ठरणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव घरातून बाहेर पडला. मनात अजूनही चिंता होती, पण काल रात्री स्वामींच्या चरणी केलेल्या प्रार्थनेमुळे त्याच्या मनात एक वेगळी शांतता होती. त्याला माहीत होतं की आजही प्रयत्न करायचाच आहे. परिणाम काहीही असो, मेहनत सोडायची नाही. रस्त्यात अचानक त्याला त्याचा जुना मित्र विनायक भेटला. दोघे जवळजवळ 10 वर्षांनी भेटत होते. एकमेकांची विचारपूस झाल्यानंतर विनायकने माधवच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाला, माधव, तू खूप थकलेला दिसतो आहे. काही अडचण आहे का? सुरुवातीला माधवने काही सांगितलं नाही, पण विनायकने आग्रह केल्यावर त्याने शांतपणे आपल्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट सांगितली. नोकरी गेली, घरची परिस्थिती, वाढलेला खर्च, मुलांचं शिक्षण, सर्व काही. विनायक काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, माधव, मला तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाची गरज आहे. आमच्या कंपनीत एक जागा रिकामी आहे. पगार सुरुवातीला जास्त नसेल, पण तुझ्या मेहनतीवर मला पूर्ण विश्वास आहे. हे ऐकताच माधवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने लगेच स्वामींच्या चरणी मनोमन नमस्कार केला. कारण कालपर्यंत ज्याला सर्व दरवाजे बंद वाटत होते, त्याच्यासाठी आज एक नवीन दरवाजा उघडत होता. पण कथा इथे संपत नाही. मुलाखतीचा दिवस ठरला. माधव पूर्ण तयारी करून गेला. त्याने मनापासून उत्तर दिली. काही दिवसांनी त्याला कंपनीकडून फोन आला. त्याची निवड झाली होती. त्याच्याने त्याला झालेला आनंद शब्दात सांगणं अशक्य होतं. पण त्याने सर्वात आधी काय केलं माहिती आहे? त्याने कोणालाही फोन केला नाही. तो सरळ जवळच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. शांतपणे स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. डोळे मिटले आणि म्हणाला, स्वामी धन्यवाद. मला नोकरी दिल्याबद्दल नाही, तर संकटाच्या काळात माझा विश्वास टिकवून ठेवण्याबद्दल. भक्तांनो, हा फरक प्रत्येक भक्ताने समजून घेतला पाहिजे. अनेक लोक संकट संपलं की देवाला आठवतात, पण खरा भक्त संकटातही देवावर विश्वास ठेवतो आणि संकट संपल्यावर कृतज्ञता व्यक्त करतो. माधवने नवीन नोकरी सुरू केली. तो पूर्वीप्रमाणेच प्रामाणिकपणे काम करू लागला. काही महिन्यात त्याच्या मेहनतीमुळे कंपनीतील वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर खुश झाले. त्याला नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या. त्याचा पगार वाढला. घरातील वातावरण बदललं. पूर्वी जे घर चिंतेत भरलेलं होतं तिथे आता हसू दिसू लागलं. आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. मुलांच्या डोळ्यात पुन्हा स्वप्न दिसू लागली. स्वामींच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हसू परत आलं. माधवला तेव्हा एक गोष्ट पूर्णपणे समजली. स्वामींनी त्याचं संकट एका दिवसात दूर केलं नव्हतं, पण त्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती दिली होती. योग्य माणसं भेटवली होती. योग्य वेळ येईपर्यंत त्याला धीर दिला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा विश्वास तुटू दिला नव्हता. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही अनेक वेळा असंच घडत असतं. आपल्याला वाटतं स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीत, पण प्रत्यक्षात ते आपल्या आयुष्यात योग्य वेळ येण्याची तयारी करत असतात. कधी एखादी भेट, कधी एखादा निर्णय, कधी एखादी संधी, यातून ते आपल्याला योग्य दिशेने नेत असतात. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी आल्या असतील तर निराश होऊ नका. स्वतःला एक गोष्ट सांगा, मी प्रयत्न करत राहीन, श्रद्धा ठेवीन, योग्य कर्म करत राहीन, बाकी सर्व स्वामींवर सोपवतो. कारण श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्गाने पुढे चालत राहण्याची ताकद. आणि जिथे अशी श्रद्धा असते ते स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला वेळ लागत नाही. भक्तांनो, माधवचं आयुष्य आता हळूहळू पूर्वीसारखं होत होतं, पण या संकटाने त्याला एक गोष्ट कायमची शिकवली होती. स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे संकट कधीच येणार नाही असं नाही, तर संकटातही मन न डगमगणं. एक दिवस कामावरून घरी परतताना तो नेहमीप्रमाणे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. संध्याकाळची आरती नुकतीच संपली होती. तो शांतपणे एका कोपऱ्यात बसला. डोळे मिटले आणि मनात फक्त एकच भावना होती, कृतज्ञता. त्याचवेळी एक वृद्ध गृहस्थ त्याच्या शेजारी येऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. त्यांनी माधवकडे पाहून हसत विचारलं, बाळा, आज तुझ्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसतंय. काही विशेष घडलं का? माधवने नम्रपणे आपल्या गेल्या काही महिन्यांची
गोष्ट सांगितली. नोकरी जाणं, आर्थिक संकट, स्वामींवरील विश्वास आणि पुन्हा मिळालेली नवीन संधी हे सर्व ऐकून ते वृद्ध म्हणाले, लक्षात ठेव, देव संकट दूर करण्यापूर्वी माणसाला मजबूत बनवतो. कारण कमकुवत माणसाला सुखाची किंमत समजत नाही. हे वाक्य माधवच्या मनात कायमचं कोरलं गेलं. तो घरी परतला. त्या दिवसापासून त्याने एक नियम केला. रोज सकाळी आणि रात्री फक्त 5 मिनिटं स्वामींचं शांतपणे स्मरण करायचं. कोणतीही मोठी मागणी नाही, कोणतीही तक्रार नाही, फक्त एकच प्रार्थना, स्वामी मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याचं धैर्य द्या. काही महिन्यांनी त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आर्थिक परिस्थिती सुधारली, मुलांचं शिक्षण सुरळीत सुरू झालं, घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण या सगळ्यापेक्षा मोठा बदल एका वेगळ्याच ठिकाणी झाला होता. तो बदल माधवच्या मनात झाला होता. आता कोणती अडचण आली तरी तो घाबरत नव्हता, कारण त्याला विश्वास होता की प्रत्येक कठीण प्रसंग हा शेवट नसतो, तो पुढच्या चांगल्या अध्यायाची तयारी असू शकतो. भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. अनेकदा आपण स्वामींकडे फक्त एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून जातो, पण स्वामी समर्थ आपल्याला फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाहीत, ते आपल्याला योग्य विचार, योग्य कर्म आणि योग्य दिशा देण्यासाठी आहेत. आज जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर स्वतःला दोष देऊ नका, निराश होऊ नका. त्याऐवजी शांतपणे स्वतःला विचारा, या परिस्थितीतून स्वामी मला काय शिकवत आहे. कदाचित ते तुम्हाला अधिक संयमी बनवत असतील, कदाचित अधिक मजबूत बनवत असतील, कदाचित एखाद्या चुकीच्या मार्गापासून वाचवत असतील, किंवा कदाचित तुमच्यासाठी त्याहून चांगली संधी तयार करत असतील. श्रद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखं होईल अशी अपेक्षा नाही. श्रद्धा म्हणजे जे काही घडत आहे त्यातून योग्य कृती करत पुढे जाण्याची तयारी. आणि लक्षात ठेवा, जेव्हा फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतो, चांगले कर्म करत राहतो आणि मनात श्रद्धा जिवंत ठेवतो, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा त्याच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्ग उघडू शकते. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार काही क्षणांसाठी स्वामींच्या चरणी अर्पण करा. उद्या सकाळी नवीन दिवसाची सुरुवात आशेने, सकारात्मकतेने, विचाराने आणि चांगले कर्म करण्याचा निर्धाराने करा. कारण अनेकदा शुभ संकेत हा बाहेरून येत नाही, तो आपल्या मनात निर्माण झालेल्या नव्या विश्वासातून सुरू होतो. आजचा मुख्य संदेश. भक्तांनो, कथा ऐकल्यानंतर आता काही क्षण शांतपणे स्वतःकडे पहा, कारण प्रत्येक कथा ही फक्त दुसऱ्या व्यक्तीची नसते. त्या कथेत आपल्यालाही आयुष्याचं प्रतिबिंब दिसतं. आणि त्यामुळे आज स्वामी समर्थांचा जो संदेश आपण ऐकणार आहोत तो कदाचित तुमच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास मदत करेल. स्वामी समर्थ सांगतात, माणसाने परिस्थितीपेक्षा आपल्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेव्हा मनच हार मानतं तेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही, पण जेव्हा मनामध्ये विश्वास जागा होतो तेव्हा बंद दरवाजामागे नवीन संधी शोधण्याची ताकद निर्माण होते. आज अनेक लोक म्हणतात, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. पण भक्तांनो, स्वतःला एकदा शांतपणे विचारा, आपण रोज किती वेळा नकारात्मक विचार करतो आणि किती वेळ सकारात्मक विचार करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर मनात फक्त भीती, चिंता, राग आणि निराशा असेल तर त्या विचारांचा परिणाम आपल्या कृतीवर होतो, आणि कृती बदलली की परिणामही बदलतात. म्हणून स्वामी समर्थांचा पहिला संदेश आहे, तुमच्या विचारांची दिशा बदला. याचा अर्थ फक्त चांगलं विचारात बसणं नाही, तर वास्तवात स्वीकारूनही आशा सोडू नये. अडचण आहे हे मान्य करा, पण त्यातून मार्गही नक्की असेल हा विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधी आळशीपणाला आशीर्वाद देत नाहीत, ते प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर अर्ज करत राहा. जर व्यवसायात अडचण असेल तर नवीन मार्ग शोधत राहा. जर घरात मतभेद असतील तर शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आणि या प्रत्येक प्रयत्नासोबत मनात स्वामींचं स्मरण ठेवा. कारण श्रद्धा आणि कर्म यांची साथ असेल तर माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वामी समर्थ सांगतात की तुलना करणं सोडा. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला दुसऱ्याचं सुख दिसतं, पण त्यामागचा संघर्ष दिसत नाही. त्यामुळे अनेक जण स्वतःच्या आयुष्याबद्दल नाराज होतात. भक्तांनो, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. म्हणून दुसऱ्याची तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस कालपेक्षा अधिक संयमाने जगा.
आजची कृती कालपेक्षा अधिक प्रामाणिक करा. आजची प्रार्थना कालपेक्षा अधिक मनापासून करा. हीच खरी प्रगती आहे. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुमचं भाग्य तुमच्या विरोधात आहे, पण लक्षात ठेवा, भाग्य बदलण्याची सुरुवात विचार बदलण्यापासून होते आणि विचार बदलण्याची ताकद श्रद्धेतून मिळते. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच वचन द्या, मी कोणाचं वाईट करणार नाही. मी प्रामाणिकपणे माझं कर्तव्य पार पाडेन. संकट आलं तरी हार मानणार नाही आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करेन. भक्तांनो, हे वचन जर मनापासून पाळलं तर आयुष्यातील अनेक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अनेकदा आयुष्यही बदलायला सुरुवात होते. भक्तांनो, आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आले, कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी तुमची साथ सोडली, तरी एक गोष्ट कधीही सोडू नका, स्वतःवरील विश्वास आणि स्वामींवरील श्रद्धा. कारण श्रद्धा हरवली की मन कमकुवत होतं आणि मन कमकुवत झालं की माणूस स्वतःच्या पराभवाची सुरुवात करतो. आज अनेक जण असं म्हणतात की मी खूप पूजा करतो, खूप प्रयत्न करतो, तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? भक्तांनो, या प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थांच्या शिकवणीतच आहे. स्वामी म्हणतात, फक्त मागण्यात वेळ घालवू नकोस, स्वतःमध्ये बदल घडव. जर शेतकरी फक्त देवाला पाऊस मागत बसला आणि शेत नांगरलं नाही तर पीक येईल का? नाही. त्याचप्रमाणे आपणही फक्त इच्छा व्यक्त करून थांबलो पण योग्य कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळणं कठीण होऊ शकतं. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी मनात स्वामींचं स्मरण करा आणि काम पूर्ण झाल्यावर त्याचे आभार माना. हा छोटासा बदल तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण करेल. कृतज्ञ माणूस कधीच पूर्णपणे गरीब नसतो, कारण त्याच्याकडे आशा असते आणि जिथे आशा असते तिथे पुढे जाण्याची शक्ती असते. भक्तांनो, आज तुम्ही तुमच्या आयुष्याकडे कसं पाहता? समस्या म्हणून, कधी संधी म्हणून? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. कारण अनेकदा ज्या गोष्टीला आपण संकट समजतो तीच पुढे आपल्या आयुष्याची सर्वात मोठी शिकवण ठरते. आज जर तुमचं एखादं काम अडकलं असेल तर निराश होऊ नका. कदाचित अजून योग्य वेळ आलेली नसेल. आज जर एखादी व्यक्ती तुमची साथ सोडून गेली असेल तर स्वतःला दोष देऊ नका. कदाचित स्वामी तुमच्या आयुष्यात अधिक चांगल्या लोकांसाठी जागा तयार करत असतील. आज जर आर्थिक अडचण असेल तर खर्चाचा विचार करा, मेहनत वाढवा आणि प्रामाणिक मार्ग सोडू नका. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा प्रामाणिक कर्म करणाऱ्या भक्तावर अधिक दृढपणे असतो. आणखी एक गोष्ट, कधीही दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. दुसऱ्याच्या सुखामुळे तुमचं सुख कमी होत नाही. उलट दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्या व्यक्तीचं मन अधिक शांत होतं आणि शांत मनातच स्वामींची कृपा अनुभवता येतं. भक्तांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे मिटा. दिवसभरात केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा, झालेल्या चुका आठवा आणि मनापासून सांगा, स्वामी, आज जे काही चांगलं घडलं त्याबद्दल तुमचे आभार आणि जिथे माझ्याकडून चुका झाल्या त्या सुधारण्याची बुद्धी द्या. ही छोटी प्रार्थना मनाला खूप हलकं करते. भक्तांना, स्वामी समर्थ कधीच सांगत नाही की आयुष्यात दुःख येणार नाही, पण ते नक्की शिकवतात की दुःख कायमचं नसतं. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ उगवतेच. उन्हाळा कितीही कठीण असला तरी पाऊस येतोच. त्याचप्रमाणे तुमचाही कठीण काळ कायम राहणार नाही. फक्त प्रयत्न सोडू नका, श्रद्धा सोडू नका, चांगले कर्म सोडू नका. कारण ज्या माणसाकडे ही तिन्ही शक्ती असतात त्याला पुढे जाण्यापासून कोणीही कायमचं रोखू शकत नाही. आजचा स्वामींचा संदेश इथे संपत नाही. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की उद्या सकाळी उठल्यानंतर कोणत्या छोट्या गोष्टी केल्याने मन अधिक शांत, सकारात्मक आणि एकाग्र राहू शकतं आणि दिवसाची सुरुवात अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल. उद्या सकाळी काय करावे? भक्तांनो, आजचा हा संदेश शांतपणे ऐकल्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, उद्या सकाळी उठल्यानंतर काय करावं? अनेक लोक दिवसाची सुरुवात मोबाईल पाहून करतात. डोळे उघडतात, सोशल मीडिया, मेसेज, बातम्या किंवा इतर गोष्टी पाहायला सुरुवात होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच घाई गडबड, तुलना आणि अस्वस्थतेने होते. स्वामी समर्थांची शिकवण मात्र याच्या अगदी उलट आहे. ते सांगतात की दिवसाची पहिली काही मिनिटं ही आपल्या मनासाठी सर्वात मौल्यवान असतात. त्या वेळेत
मन जसं घडतं तसा दिवस घडण्याची शक्यता वाढते. म्हणून उद्या सकाळी डोळे उघडल्यावर सर्वप्रथम मोबाईल हातात घेऊ नका. 2 मिनटं शांतपणे बसून मनात स्वामींचं स्मरण करा. हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा नामजप मोठ्याने करण्याची गरज नाही. मनापासून केलेले स्मरणही तितकंच प्रभावी असतं. यानंतर आपल्या दोन्ही हातांकडे प्रेमाने पहा आणि मनात एक भावना जागवा. स्वामी आजचा दिवस चांगल्या विचारांनी आणि चांगल्या कर्मांनी स्वामी आजचा दिवस चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी आणि योग्य निर्णयांनी भरला जावो. माझ्याकडून कोणाचंही मन दुखावलं जाऊ नये. मला संयम, धैर्य आणि सद्बुद्धी द्या. भक्तांनो, अशी प्रार्थना माणसाला आतून मजबूत करते. कारण ही प्रार्थना फक्त काही कळण्यासाठी, काही मिळण्यासाठी नसते, तर स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी असते. त्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करा. जर ते जवळ नसतील तर मनोमन त्यांचा आशीर्वाद घ्या. आईवडिलांचा, गुरुजनांचा आणि मोठ्यांचा आदर हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मनात नम्रता टिकून राहते. यानंतर शक्य असेल तर घरातील देवघरात किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा. दिवा लावणं ही फक्त परंपरा नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आहे. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा, जसा हा दिवा अंधार दूर करतो तसंच माझ्या मनातील भीती, राग आणि नकारात्मक विचार दूर होत. भक्तांनो, प्रार्थना करताना शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती मोठे मोठे मंत्र म्हणते पण मन दुसरीकडे असतं, तर दुसरी व्यक्ती फक्त 2 मिनटं शांतपणे स्वामीचं स्मरण करते पण मन पूर्णपणे एकाग्र असतं. स्वामींना कोणती प्रार्थना जास्त प्रिय असेल? नक्कीच मनापासून केलेली. म्हणून उद्या सकाळी घाईघाईत पूजा करण्यापेक्षा काही क्षण मन शांत ठेवा. भक्तांनो, त्यानंतर दिवसातील कामाचं नियोजन करा. आज कोणती कामं पूर्ण करायची आहे, कोणत्या व्यक्तीशी प्रेमाने बोलायचं आहे, कोणती चूक पुन्हा करायची नाही, हे स्वतःला सांगा. कारण स्वामी समर्थ फक्त प्रार्थना शिकवत नाहीत, ते शिस्तबद्ध आणि जबाबदार जीवन जगायलाही शिकवतात. आजचा दिवस कालपेक्षा चांगला कसा होईल हा विचार सकाळीच करा. जर काल एखाद्यावरती राग काढला असेल तर आज शांत राहण्याचा प्रयत्न करा. जर काल एखादं काम पुढे ढकललं असेल तर आज ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर काल मनात निराशा असेल तर आज आशेने दिवसाची सुरुवात करा. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन सकाळ ही स्वामी समर्थांनी दिलेली एक नवीन संधी असते. कालच्या चुका सुधारण्याची, नवीन सुरुवात करण्याची आणि श्रद्धा, संयम व चांगल्या कर्मासह पुढे चालत राहण्याची. म्हणून उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा फक्त एक नवीन दिवस सुरू होणार नाही, तर तुमच्या मनातील एक नवीन सकारात्मक विचार उगवू द्या. भक्तांनो, दिवसाची सुरुवात जशी होते तसा दिवस घडण्याची शक्यता वाढते. म्हणून स्वामी समर्थांचा एक महत्त्वाचा संदेश आहे, सकाळची पहिली काही मिनिटे स्वतःसाठी आणि परमेश्वराच्या स्मरणासाठी राखून ठेवा. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस उठताच कामाच्या विचारात हरवून जातो. कोणाला ऑफिसची घाई असते, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांच्या शाळेची, तर कोणाला घरातील जबाबदाऱ्यांची. या सगळ्यात मन इतकं व्यस्त होतं की स्वतःशी बोलायलाही वेळ उरत नाही. पण भक्तांनो, ज्या माणसाने स्वतःच्या मनाशी संवाद साधला नाही, तो जगाशी कितीही बोलला तरी त्याला खरी शांतता मिळत नाही. म्हणून उद्या सकाळी फक्त 5 मिनटं स्वतःसाठी काढा. खिडकीजवळ उभे राहा आणि घराच्या अंगणात जा. सकाळची स्वच्छ हवा खोल श्वासातून मनात भरा. निसर्गाकडे शांतपणे पहा. उगवणारा सूर्य, पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांची हिरवाई, या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संदेश देतात. प्रत्येक दिवस ही एक नवीन सुरुवात असते. काल काय झालं, कोण काय बोललं, कोणामुळे दुःख झालं, हे विचार काही क्षण बाजूला ठेवा. स्वामी समर्थांचा विचार करा. स्वतःला सांगा, आजचा दिवस मी शांतपणे, संयमाने आणि प्रामाणिकपणे जगणार आहे. ही एक वेळ मनापासून म्हटली तर दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. भक्तांनो, आणखी एक सवय लावा. उठल्यानंतर कोणाबद्दलही वाईट बोलू नका, कोणावरही राग काढू नका. दिवसाची सुरुवात तक्रारीने करू नका, कारण सकाळचे शब्द अनेकदा संपूर्ण दिवसाच्या वातावरणात परिणाम करतात. संपूर्ण दिवसाच्या वातावरणावर परिणाम करतात. त्याऐवजी घरातील प्रत्येक व्यक्तीला हसून नमस्कार करा. एक प्रेमळ शब्द बोला. कदाचित तुम्हाला ते खूप छोटं वाटेल, पण अशा छोट्या सवयीमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आणि जिथे प्रेम, आदर आणि शांतता असते तिथे मनाला देवाचं स्मरण अधिक सहज होते. भक्तांनो, स्वामी समर्थांचा आणखी एक सुंदर संदेश आहे. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानायला शिका. आज जर तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीचं चांगलं झालं असेल
तर त्याचा मत्सर करू नका. मनापासून त्याच्यासाठी आनंद व्यक्त करा, कारण दुसऱ्याचा आनंद स्वीकारणाऱ्या मनात कटुता राहत नाही आणि कटुता नाहीशी झाली की मनात श्रद्धा अधिक दृढ होते. आज सकाळी तुम्ही घराबाहेर पडताना फक्त एक क्षण थांबा. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मनोमन नमस्कार करून म्हणा, स्वामी, आज माझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असू दे. माझ्याकडून कोणाचं वाईट होऊ नये. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना तुम्हाला दिवसभर आठवत राहील. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्याला फक्त पूजा शिकवत नाही, ते चांगला माणूस बनायला शिकवतात. सत्य बोलणारा, प्रामाणिक राहणारा, दुसऱ्याला मदत करणारा, मोठ्यांचा आदर करणारा आणि संकटातही हार न मानणारा. जर तुम्ही रोज या छोट्या छोट्या सवयी अंगीकारल्या तर काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन आधीपेक्षा अधिक शांत झालं आहे, निर्णय अधिक स्पष्ट होत आहे, राग कमी होत आहे, चिंता कमी होत आहे आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. भक्तांनो, यालाच स्वामी समर्थांची खरी कृपा म्हणतात. कारण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाच्या मनात सकारात्मक बदल घडणं. जेव्हा मन बदलतं तेव्हा विचार बदलतात. विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्यही हळूहळू बदलू लागतं. म्हणून उद्याची सकाळ फक्त एका नवीन दिवसाची सुरुवात न समजता ती स्वामी समर्थांनी दिलेली एक नवीन संधी समजा. चला, आता पुढच्या भागात आपण स्वामींच्या नामस्मरण आणि मंत्राचे महत्त्व जाणून घेऊ आणि मन शांत करून दिवसाचा शेवट कसा करावा ते समजून घेऊ. स्वामी नामस्मरण आणि मंत्राचे महत्त्व. भक्तांनो, आजच्या या दिव्य संदेशाला शेवट करण्यापूर्वी आपण सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण. अनेक जण मला विचारतात, स्वामींचं नामस्मरण नेमकं कसं करावं, कोणता मंत्र म्हणावा, किती वेळ म्हणावा, कोणत्या वेळी म्हणावा. भक्तांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर एकाच गोष्टीत दडलेली आहे. स्वामींना शब्दांपेक्षा भावना प्रिय असतात. जर मन दुसरीकडे असेल आणि ओठांवर फक्त मंत्र असेल तर त्याचा खरा लाभ मिळणं कठीण होतं. पण जर मन पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी अर्पण झालं असेल तर अगदी काही क्षणाचं नामस्मरणही मनाला अपार शांती देऊ शकतं. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी सर्व कामं पूर्ण झाल्यावर काही मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवा. घरात शांत जागा निवडा, मोबाईल सायलेंट करा, TV बंद करा, मनातील घाई थांबवा, आरामात बसा, डोळे अलगद मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात स्वामी समर्थांच्या तेजस्वी करुणामय रूपाचं स्मरण करा. कल्पना करा की स्वामी समर्थ तुमच्या समोर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे प्रसन्न हास्य आहे, त्यांच्या नजरेत करुणा आहे, त्यांच्या आशीर्वादाच्या हातातून धीर, आशा आणि शांततेचा प्रकाश तुमच्या मनात उतरतो आहे. आता मनात हळूहळू नामस्मरण सुरू करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी नाम घेताना घाई करू नका. प्रत्येक शब्द मनापासून अनुभवा. नाम घेताना मनात आलेले वाईट विचार जबरदस्तीने दूर करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या आणि पुन्हा शांतपणे स्वामीच्या नावाकडे लक्ष द्या. हळूहळू मन शांत होईल, श्वास स्थिर होईल, दिवसभराचा ताण कमी होऊ लागेल. भक्तांनो, अनेकांना वाटतं की नामस्मरण म्हणजे फक्त काहीतरी मागण्यासाठी असतं, पण खरं नामस्मरण म्हणजे स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करणं. आज काही मागू नका, फक्त मनापासून म्हणा, स्वामी, जे दिलं त्याबद्दल धन्यवाद. जे नाही मिळालं ते योग्य वेळी मिळेल असा विश्वास आहे. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ही भावना मनात निर्माण झाली की नामस्मरण अधिक अर्थपूर्ण होतं. लक्षात ठेवा, नामस्मरण म्हणजे चमत्कार घडवण्याचं साधन नाही. नामस्मरण म्हणजे मनात श्रद्धा, धैर्य आणि शांतता जागवण्याचा मार्ग आहे. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा योग्य निर्णय घेणं सोपं होतं. योग्य शब्द बोलले जातात, योग्य कृती घडतात आणि त्यातून आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 ते 15 मिनिटे स्वामींचं नामस्मरण करा. कोणतीही घाई नको, कोणती अपेक्षा नको, फक्त श्रद्धा, फक्त विश्वास आणि फक्त स्वामींचं नाव. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश इथे संपतो, पण या संदेशाचा खरा अर्थ आता तुमच्या आयुष्यात सुरू होतो. आज आपण जाणून घेतलं की शुभ संकेत म्हणजे नेहमी एखादा मोठा चमत्कार नसतो. अनेकदा तो आपल्या मनात निर्माण होणारा नवा विश्वास असतो, योग्य विचार असतो, योग्य निर्णय घेण्याची हिंमत असते आणि चांगले कर्म करत राहण्याची प्रेरणा असते. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आज रात्री झोपण्यापूर्वी
काही क्षण शांतपणे स्वामी समर्थांचं स्मरण नक्की करा. तुमच्या मनातील सर्व चिंता, भीती आणि नकारात्मक विचार त्यांच्या चरणी अर्पण करा. स्वतःला एक गोष्ट सांगा, स्वामी, मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहीन, योग्य मार्गावर चालत राहीन. संकट आलं तरी हार मानणार नाही. तुमची कृपा आणि आशीर्वाद माझ्यासोबत असू दे. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या मनातील भावना जाणतात. म्हणून प्रार्थना मोठी असण्याची गरज नाही, ती मनापासून असणं महत्त्वाचं आहे. उद्याची सकाळ नवीन आशा घेऊन उगवेल. त्या नव्या दिवसाचं स्वागत हसत मुखाने करा. कोणाचाही वाईट नको, कोणाचाही मत्सर नको. फक्त चांगले विचार, चांगले कर्म आणि स्वामींवरील अढळ श्रद्धा मनात ठेवा. कदाचित उद्या तुम्हाला नवीन एखादी संधी मिळेल, कदाचित एखाद्या समस्येचं उत्तर सापडेल, कदाचित मनात नवीन उमेद निर्माण होईल आणि कदाचित हाच आजच्या संदेशाचा खरा शुभ संकेत असेल. जर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या कुटुंबातील तसेच स्वामी समर्थ भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा. तुम्हाला आजच्या या संदेशातून काय शिकायला मिळालं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा श्रद्धा, प्रेरणा आणि स्वामींच्या दिव्य संदेशासाठी आपल्या स्वामी भक्त परिवाराचा भाग व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या दिव्य संदेशासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.